शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनिकादिकाप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षडोष षडोष दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप मनोनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिविणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतबाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षडमुख अष्टमुख, चतुर्मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाईजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशाचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायद भूसर, धन्य म्हणती तेची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लादीजे कामिनी. सूत भाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृती पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसवार, विशेष सुकृत लाहिजे. श्रोता परमचतुर सावधान, यजमान सापेक्षी उदरपूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करता अनुष्ठान. दोघांचे झाले नंदन, शिवभक्त उपजदाची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रजानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त बाळ मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वलंकार उपाधी टाकूर. करती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, या सका नावडे वस्त्रभूषण. करता रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुणी शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सोडती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगविला सुकृत मित्र, घरासी आला पारशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णदय पयानाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षसत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेचे पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुणिया. जन्मे जय सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहिविले. पारशराची पुलिस्तने पार्थिले, मग वांशिले रावणादिक. विरंची दाटवून क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पितृकैवारे पार्शरे, वादी जजरपै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितर्थ बोलला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पार्शर, त्यांचा नातू होय शुक्रयोग इंद्र. तो भद्रसेनचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणीजे. राव प्रधान समोर धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती. षडोपचारी पूजती, भावचित्ती विशेष. समस्त वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशीळा अनुमात्र, भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजिया समग्र, आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्हासी गुढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती, दाखविले भस्मसेने. गुरु पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधता. यावरी बोले शक्तिच्युत, म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टणम नंदीग्राम. तेथील वारांगण मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तो चुबूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्वचंद्र,
तैसे तिजवरी विरोचे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीविर सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपरेक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिचे अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषा खिल्लरे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोळती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभागे येती घरा वैश्या असून पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवी नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक कराव्या शिवासी याचका मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंग करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक धरेसेन सावधान कुक्कट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यगार ते शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करी करवी कौतुके करून त्यांचा गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एव तिच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बोलविले रत्नवंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्व करण्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्यांनी दिविलिंग काढले सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून वदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळण सौदागरी म्हणे महानंदे लागून लिंग ठेवती जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की दग्ध गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाखंडित मरत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवले नृत्यगारी नेऊन मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तेही तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्नी जन धाव लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात्म चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकट मरकट दिदले सोडून गेले पळून व्रतापती वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलग्न दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाची आज दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग तिरी चरण चेतावला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशावळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वंगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री विश्वनर शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खडवा अग्नधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासी व्याघ्रांबर गळ मनुष्यमुंडळाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कुंदक झेलित तेवी 10 भुजा पसरून अकस्मात महानंदेसी झेलून धरती हृदय कळमळी परमात्मा
म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उदाहरण विमानी बैसावे दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुद्धा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहिनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपार सुरभीची भोत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्त कारणे निर्मिली जेथे वसो नत बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पार्शर सांगे भद्रसेन म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळास शिवभजनी लावित तसी बहुतास उद्धरते ते माते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुके मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या बहुत करता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै प्रत्यय दृष्ट बोलावे वचन नातरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहुनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलाव्या न करा अनुमान तुझे तरी तुझा पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा आज पाणीसुनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखद गत गेले आहाळणी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे करुण्या हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मगर आयासी पार्शर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठ न सोडती धीर ऐक ऐक सांगतो विचार जय पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्व तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार नेत शिव इच्छे करुणिया सवच्छे निर्मिला पीत वसन राजशे सृष्टिकर्ता दृढ तामशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्यांत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरो म्हणे मज नाही ज्ञान मग शिव तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान त्रिभुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धारती मग कमलोद्भव ऐकती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडली भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीत हिंडे लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कृतत्वाद भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी सज्जारली त्यासी मत्सर भाडविला विशेष वाटे करावा श्विद्वेष तेने जे ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडेल सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेष जे पापमती ते अल्पैशी होती नाना रीती जाचना करी शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती ते जे त्याला गुण आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवतरी आयुत रुद्रावतने करी शिवावरी अभिषेक धाराधरी मृत्यू दूर होई साच अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषेचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र अवतरे पूर्ण क्षोणपाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सन्नद्ध होऊनी बोलत सकल ऋषी मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलवून आताची आणि तो आरंभी
मग सहस्त्र विप्र बोलून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थे चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीत ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वधरणीचे सलल भरणे पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान विमंडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ह आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडलेला एक मुहूर्त निचेष्टित चलवहन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नागभिकार रुद्रोदक शिंपोन सावध केले राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विकळा दाळा भयंकर नेत्र खदिरांगासारखे तो मज घेऊन जाता असता 4घे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशमुख त्यांची साम्यता कमळ भांडी दुजी नसे ते तेज जैसे गर्भस्ती दिगंततम सहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडून बंधन त्या काळ पुरुषासी धरुण करीत तांडून गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंद नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचनी गडबडला लोळे शिवनाम गर्जिती ते वेळे देव सुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्याची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जिती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला घाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सयन अपार वाजविती चंद्रानंद धडकती बरे नाद न माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची एकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्रदीक्षा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसे अति आनंद होत असता तो अद्भुत वर्णले वसंत येत सुगंधवनी की काशी वृक्ष री सदुनी की क्षोतापले मृडानी रमणलिंग आर्चिजे की निर्दैवसी सापडे चिंतामणी क्षुद्रता पुढे शारद येऊ धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवतनंदन औतनपदी कला धृतरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुणी जान वंद्यते का सर्वाते जो चतुर्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याशी चतुर्विद्या करतळ कमलामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शुक्राधिका तो नारद देखुनी तेच शनी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्न गार पर्व आह्वनी उभा ठाकल्या देखता पार्शरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षडोपचारे पुजली नारदमुनी राव उभा ठाकेकर जोडुनी मने स्वामी अतिदृढ दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत 4घे देखिले शिवभुज दशभुज पंचवदन तिन्ही मूर्ती नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्र अनुष्ठाने केले धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे विद्रभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महात्पुण्य निरसून सहज 10 सहस्त्रे वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुरी कृतांत कर जोडून स्तवन करीत ते अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुणी महोत्सवा करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथीचे झाला मुक्त त्यांच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन
तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती, त्यासी काळ न बाधे अति अंती वंदोनी येती शिवपदा. दशशत कपिलदान ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या, ऐमे महात पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करता. हा अध्याय त्रिकाळ वाचता गणांतरे दूर होती. यावरी कलियुग निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठेन हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारकाला गुर देता झाला ते काळी. मग प्रधान संवेत राव जाता झाला तपोवना. शिवानुष्ठान रुद्रधना करता महारुद्र तोषला. विमानी बैसुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वइच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवस्वरूप होऊन. हा 11वा अध्याय ध्यान स्वरूप एकदश रुद्राचे. हा अध्याय करता श्रवण एकदश रुद्रा समाधान की हा कल्म रुद्र संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजयच्या रुद्र अनुष्ठान त्यास न बाधे गृह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वताही. येथे जो मानील अविश्वास तो होईल अपविषयी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी जवांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनास न जावे. ते त्याजवे जीवाभावे, जेवी सुशीळ ही सकगृह. तो प्रत्यक्ष भक्षी तो विष, जे मूर्ख बैसोते त्यांच्या पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी तत्वता, तरी हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करता अनुष्ठान, तयाची नित्य रुद्ध केलेचा पुण्य, त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णाहृदय ब्रह्मंज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, एकदश अध्याय गोढा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.